करतो. लक्षात घ्या, महात्मा फुलेंची आपण जयंती साजरी नाही केली, महात्मा फुलेंना काही फरक पडत नाही, पण आपल्याला फरक पडतो. बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी केली नाही, त्यांना काहीच फरक पडत नाही, पण आपल्याला फरक पडतो. आणि ज्याला फरक पडतो त्याला फरक पडतो, ज्याला फरक पडतो ती माणसं विचारांनी प्रेरित असतात आणि विचारांनी झपाटलेली माणसं ही झुंडीने एकत्र येणाऱ्या माणसांपेक्षा मोठी क्रांती घडवून आणतात. कारण विचारांनी एकत्र येणारी माणसं ही शरीराने एकत्र येत नाही, तर ती मनाला एकत्र येतात. बाबासाहेब असं म्हणतात की या देशामध्ये लोकशाहीचा विकास करायचा असेल तर आम्हाला संख्यात्मक विकास नकोय, आम्हाला गुणात्मक विकास पाहिजे. आणि हा विकास जर आम्हाला करायचा असेल तर विचारांचं प्रबोधन झालं पाहिजे आणि विचार या समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी नगराध्यक्ष सन्माननीय चौधरीताई आहे, नगरसेविका या ठिकाणी सावित्री आईच्या लेकी आहे, महात्मा फुलेंची जयंती आहे म्हणून सांगते. एवढं साधं सोपं काम नव्हतं. आमचे सेनाचे हात पेनाला लावणारा जर महानायक भारत देशाच्या पाठीवर जर कोणता असेल तर तो आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आणि ही साधी सोपी गोष्ट भारत देशाच्या इतिहासामध्ये नाही, कारण महात्मा फुलेंबद्दल असं बोललं जातं की भारतातल्या सर्व सामाजिक क्रांतीचं बाळंतपण करणारा अग्रदूत जर कोणी आहे तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहे. म्हणून आज आमचे सेनाचे पेन हात महात्मा फुलेंनी पेनाला लावले. म्हणून माझं सांगणं आहे, एखाद वेळेस मी महात्मा फुलेंच्या फोटोला हात घालणारही नाही, पण आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगामध्ये हार मानणार नाही. हे महात्मा फुलेंना माझं खरोखर अभिवादन आहे. आणि त्या सोबतच सांगते आणि मनापासून सांगते, चळवळ जगणारी एकदम कोरडवाहू पोरगी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की एकदा मी बाबासाहेबांच्या पाया पडणारही नाही, पण शिवशाहू फुले आंबेडकर या चळवळीच्या पायाखाली शिवाय राहणार नाही. कारण महामानव आम्हाला विचारातून जिवंत ठेवायचे आहे. आम्हाला फोटो घेऊन चालण्यापेक्षा महामानवांचं डोकं घेऊन या समाजासमोर चालायचं आहे. तरच आपण समाजाकडून परिवर्तनाची आणि क्रांतीची अपेक्षा ठेवू शकतो. त्याशिवाय या समाजामध्ये परिवर्तन शक्य नाही. ही आज परिस्थिती आहे. इंग्रजी साहित्याचा बादशाह विल्यम शेक्सपियर आपल्या ज्युलियस सीझर या नाटकामध्ये असं लिहितो की डेथ सीझर इज अ मोर डेंजरस दॅन अ लाईव्ह सीझर. अशीच परिस्थिती आहे. म्हणजे जिवंत महात्मा फुले जितके घातक नव्हते या समाजाला, मनुवाद्यांना, तेवढे आज महात्मा फुले गेल्यानंतर सुद्धा मनुवाद्यांचं पोटशोड दुखतं. आज बाबासाहेब गेल्यानंतर सुद्धा अनेकांच्या पोटात दुखायला उठतं. म्हणून तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यामध्ये तेल्लापूर या ठिकाणी महामानव क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा पुतळा त्या ठिकाणी तोडण्यात येतो. पण महामानवांचे पुतळे तोडून महामानवांचे विचार संपवता येत नाही. कारण विचारांची पेरणी करण्यासाठी तुमच्यासारखी विचारांची शिलेदार असणारी माणसं जर गावागावात तयार झाली तर महामानव आम्ही कागदावर नाही, आम्ही काळजात कोरले आहे असं मनुवाद्यांना आपण ठणकावून सांगू शकतो. आणि ते ठणकावून सांगण्याची आज नक्की मात्र वेळ सुद्धा आलेली आहे. आज आमचा समाज खलनायकांना पूजतो, खलनायकांना आपले हिरो मानतो, त्यांचे स्टेटस ठेवतो. आमच्या पोरांच्या आयडॉल बदललेले आहे. पण कसं सांगावं या समाजातल्या नव्या पिढीला की मोबाईलच्या स्क्रीनवर बोटाने इन्क्लाब जिंदाबाद टाईप करणे इतकं सोपं नसतं. भगतसिंगला जन्माला घालणं. म्हणून खलनायकांना पूजणारा समाज ज्या दिवशी ज्या महानायकांना पूजायला लागेल त्या दिवशी या समाजाचं मन मस्तिष्क मेंदू हा बळकट झालेला असेल. आणि ज्या समाजाचं मन मस्तिष्क मेंदू बळकट होते त्या समाजाला भुकेचे डोहाळे लागत नाही. म्हणून स्वतःच्या पाठीचा कणा ताट करून एकदा स्वतःला सांगा, तुम्ही ज्या समाजात जन्माला आला आहात हा समाज कोण्या लुच्च्या पुच्च्याचा इतिहास घेऊन चालत नाही. हा समाज शिवशाहू फुले आंबेडकरांचा बिरसा मुंडाचा इतिहास घेऊन पुढे चालतो. म्हणून आपल्या पाठीला एकदा मणक्याचा आधार झाला तरी चालेल, पण आपल्याला झुकण्याचा आधार कोणाच्या बापासमोर झाला नाही पाहिजे. कारण आपला बाप क्रांतीसूर्य महात्मा फुले आहे, आपला बाप प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आपल्या बापांनी आपल्याला झुकायला नाही शिकवलं, आपल्या बापांनी आपल्याला लढायला शिकवलं, परिस्थितीशी दोन हात करायला शिकवलं. आणि म्हणून आपल्यात लढाऊ वृत्ती आली पाहिजे. हे सुद्धा आजच्या जयंती दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छिते. आज परिस्थिती अशी आहे की आज आपण वाचनापासून फार लांब चाललेलो आहे. फार लांब जाणारी आजची पिढी आहे. आजची पिढी वाचत नाही अशी जी ओरड होते ती काही अंशी बरोबरही आहे आणि काही अंशी चुकीची सुद्धा आहे. महात्मा फुले इंग्रजी वृत्तपत्र वाचायचे, बाबासाहेब दिवस रात्र वाचन करायचे, 18 तास बाबासाहेब वाचन करायचे. मग आम्ही समाजामध्ये कोणते महात्मा फुले जिवंत ठेवत आहोत, कोणते बाबासाहेब जिवंत ठेवत आहोत. मी यापूर्वी सुद्धा हे वाक्य बोलले की फोटो घेऊन महामानवाचं चालण्यापेक्षा महामानवाचं डोकं घेऊन चाललं तर बाबासाहेब जसं म्हणाले होते की जा आणि तुमच्या घराच्या
तुमच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची आहे. आम्हाला जर शासनकर्ती जमात व्हायची आहे तर आम्हाला महामानवांचा फोटो घेऊन चालण्यापेक्षा महामानवांचं डोकं आणि महामानवांचे विचार घेऊन चालावे लागेल. आणि ते चालायचं असेल तर आजच्या समाजातल्या नव्या पिढीनं, या सावित्रियांच्या लेकींना, ह्या शिवरायांच्या मावळ्यानं आज मात्र वाचण्याची वेळ आहे. आम्ही जर वाचलो नाही, जो समाज वाचतो तो समाज वाचतो, जो समाज वाचत नाही तो समाज केवळ शरीराने जिवंत असतो आणि विचाराने मृतप्राण झालेला समाज कोणतीही क्रांती करू शकत नाही. क्रांतीची अपेक्षा जर आम्हाला करायची असेल